नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अविनाश सोनटक्केमध्ये. आज आहे 19 मार्च 2025. आजच्या दैनिक चालू घडामोडी बघूया आपण. कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे? याचे उत्तर आहे 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. यातील काही महत्त्वाचे मुद्दे. केंद्राने चंद्रयान-5 मोहिमेला मान्यता दिली आहे. इस्रोचे प्रमुख. इस्रोचे अध्यक्ष सध्या आहे व्ही. नारायण. चंद्रयान-5 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोव्हर असेल. हे अभियान भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याचा एक भाग आहे. मागील चंद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च झाला होता. चंद्रयान-2 22 जुलै 2019 रोजी लॉन्च झाला होता. चंद्रयान-3 14 जुलै 2023 मध्ये लॉन्च झालेला होता. युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत किती समाविष्ट स्थळे केली आहेत? यातील उत्तर आहे 6 स्थळे. युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केली आहेत. यातील काही महत्त्वाचे मुद्दे. भारताने अलीकडेच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत 6 नवीन मालमत्तांचा समावेश केलेला आहे, ज्यामुळे देशातील तात्पुरत्या स्थळांची एकूण संख्या 62 झालेली आहे. भारतातील एकूण युनेस्को जागतिक वारसा स्थळे 43 आहेत. यात डिव्हायडेशन केलं तर 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक, 1 मिश्र. कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड. ब्रुदमल मेगॅलिथिक मेन्हिअर्स तेलंगणा. मोरिया मार्गावरील अशोकाच्या शिलालेख स्थळे अनेक राज्यात. 64 योगिनी मंदिर अनेक राज्यांमध्ये. उत्तर भारतातील गुप्त मंदिरे अनेक राज्य. बुंदलाचे राजवाडे किल्ले मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. हे 6 समाविष्ट केलेले स्थळे आहेत. आणि युनेस्कोचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सिग्निफिकन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. राजीव युवा विकासम योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? यातील उत्तर आहे बी. तेलंगणा. तेलंगणा राजीव युवा विकास योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. सरकारने राजीव युवा विकासम अंतर्गत 5 लाख बेरोजगार मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी 6,000 कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. तेलंगणा राज्याची स्थापना झाली. स्थापना 2 जून 2014. मुख्यमंत्री सध्याचे रेवंत रेड्डी. राज्यपाल जिष्णू देव वर्मा. राजधानी आहे हैदराबाद. आणि यातील राष्ट्रीय उद्यान आहे मुग्रावनी महावीर हरिणा. यातील महत्त्वाचे धरणे आहे सिंगूर आणि पोचरम. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकारण्यासाठी दिल्ली हे कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे? यातील उत्तर आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकारण्यासाठी दिल्ली हे 35वे राज्य केंद्रशासित प्रदेश बनले आहे. यातील काही महत्त्वाचे मुद्दे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य पीएमजय ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना आहे. पॉईंट दुसरा. भारतातील तळाच्या 40% लोकसंख्येला कव्हर करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दुय्यम आणि तृतीयक रुग्णालयातील काळजीसाठी दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये प्रदान करते.
23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना ही लागू झालेली आहे. मुख्यमंत्री समृद्धी परिवार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? याचे उत्तर आहे डी. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ योजनांचे पॅकेज दिले जाते. जे आहे मध्य प्रदेशबाबत काही माहिती. मध्य प्रदेशची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 रोजी. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल. राजधानी भोपाळ. यातील राष्ट्रीय उद्यान आहे बंदवड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार, कुनो. महत्त्वाची धरणे गांधीसागर, बनसागर, बारगी, वारणा. 2025चा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचे उत्तर आहे RBI. 2025चा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार RBIला देण्यात आलेला आहे. प्रश्न 7वा. हॉकी इंडिया पुरस्कार 2024 मध्ये कोणाला वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकी खेळाडू म्हणून निवडण्यात आले? याचे उत्तर आहे हॉकी इंडिया पुरस्कार 2024 मध्ये हरमनप्रीत सिंग याला सर्वोत्तम पुरुष हॉकी खेळाडू म्हणून निवडण्यात आलेले आहे. यातील काही महत्त्वाचे मुद्दे. वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकी खेळाडू हरमनप्रीत सिंग. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला साविता पुनिया. वर्षातील सर्वोत्तम बचावपटू पुरस्कार अमित रोहिदास. वर्षातील सर्वोत्तम मध्यरक्षक हार्दिक सिंग. वर्षातील सर्वोत्तम फॉरवर्ड अभिषेक. प्रश्न 8वा. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? खालीलपैकी निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी मोबाईल ॲप लॉन्च केले आहेत. यातील काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात. PM इंटर्नशिप योजना 2024-25च्या अर्थसंकल्पात जाहीर केले. 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत इंटर्न्सना 12 महिन्यांसाठी मासिक 5,000 रुपये आर्थिक मदत आणि 6,000 रुपये एकवेळ अनुदान दिले जाईल. प्रश्न 9वा. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी यांची युक्रेनच्या सशस्त्र दलांचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. यातील उत्तर आहे युक्रेनच्या राष्ट्रपतींनी अँद्री हातव यांची युक्रेनच्या सशस्त्र दलांचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रश्न 10वा. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग T20 विजेतेपद कोणी जिंकले आहे? यातील उत्तर आहे सी. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग T20 विजेतेपद इंडिया मास्टर्स यांनी जिंकलेले आहे.